उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून भावना घाणेकर ह्या उमेदवार आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी घाणेकर आहेत। काय म्हणाल, उभा राहिलेला तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहात? खरं तर उरण नगर परिषदेची निवडणूक लागल्यानंतर, महिला आरक्षण पडल्याच्या नंतर सगळ्याच महाविकास आघाडीच्या सगळ्या माझ्या बांधवांनी आणि प्रमुखांनी मला त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी प्रोत्साहित केलं। आपण बघाल, उरण नगरपालिकेमध्ये झालेला मागच्या काळामध्ये भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघाल म्हणजे नगरपालिकेला पावत्या पाडण्याचा अधिकार आहे का रस्त्यावर बसून? तर नाही आहे। ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले, महिला स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला असताना या ठिकाणी खूप मोठे भ्रष्टाचारसुद्धा झालेले आहेत। म्हणूनच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांनी असलेला केलेला भ्रष्टाचार असेल किंवा या ठिकाणी लोकांच्या विकासासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या असे सगळ्यांना आदेश दिले होते। त्याचप्रमाणे सगळे पक्ष एक दिलाने, जसं काय उभाटा असेल, उभाटा शिवसेना असेल, त्या ठिकाणी मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्या ठिकाणी सगळेच पक्ष एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि एक दिलाने एक मनाने आम्ही एकत्र ही निवडणूक लढू आणि मला विश्वास आहे, मला खरं तर उरणमध्ये या प्रकारची युती आणि म्हणजे आघाडी ही पहिल्यांदाच झालेली आहे। सर्व पक्ष एकत्र असेल, काही ठिकाणी वंचित असेल, काही ठिकाणी म्हणजे सगळे लोक पक्ष बाजूला खरं तर ठेवला आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहोत। बरोबर, महाविकास आघाडीमधले सर्व पक्ष उरणमध्ये एकत्र आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसने मनसेबरोबर जाण्यास पूर्ण विरोध केलेला आहे, मात्र उरणमध्ये काँग्रेस आणि मनसेने तुम्हाला दोघांनी पाठिंबा दिला, सगळे तुम्ही एकत्र आहात। बघा, देशपातळीवर किंवा उरणच्या बाहेर काय राजकारण आहे त्याबद्दल मी सध्या तरी बोलू इच्छित नाही। फक्त उरण नगरपालिकेमध्ये आम्ही सगळे पक्ष एकत्र आलो आहेत आणि आम्ही सगळे एकत्र येऊन जिंकणार एवढं मला विश्वास आहे। तुमच्या समोर ज्या कॅन्डिडेट आहेत बीजेपीच्या, त्या गुजराती आहेत। आपण बघाल, मी आगरी समाजाचे आहे, कोळी असतील, कराडी असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, त्या ठिकाणी गुजराती, मारवाडी, उरण असा एक शहर आहे, त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व धर्माचे लोक आम्ही एकत्र गुण्यागोविंदाने नांदलेलो आहोत। आत्तापर्यंत तसं वातावरण खेळीमेळीचं वातावरण आहे, त्यामुळे मी या तरी इलेक्शनमध्ये तशा काय इच्छा बोलू इच्छित नाही। मी स्वतः रोज राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सक्रिय आहे। रात्री 2 वाजता जरी एखाद्याचा फोन आला तरी मी पोलीस स्टेशनला असते। मला या सगळ्या गोष्टीची आवड आहे। आपण जनतेतले लोक आहोत, आपण लढणारे लोक आहोत, आपण लढणार। नक्कीच आपण पाहतो की जरी मुंबईमध्ये काँग्रेस आणि मनसे एकत्र नसते तरी उरणमध्ये मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि मनसेने एकत्ररित्या राष्ट्रवादी उमेदवाराला हा पाठिंबा दिलेला आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, उरण, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।